ह्या टॉपिक्स मधले जे क्वेश्चन्स होते ते थोडे लेंदी बघायला मिळत होते. त्याचबरोबर व्हेक्टर्स आणि 3D जॉमेट्री हे सगळ्यात की पॉइंट्स आहेत बघा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत की मागच्या ज्या आपण 19 ते 23 तारखेपर्यंत सीईटीची एक्झाम झाली होती, तर ह्या दररोजच्या शिफ्ट्स मध्ये काय काय क्वेश्चन्स रिपीट होत होते, कुठल्या कुठल्या चॅप्टर्स मधून जास्त क्वेश्चन्स आले होते, त्याचबरोबर पीआयक्यूज रिपीट झाले होते का, रिपीट झाले होते तर कुठल्या कुठल्या अँगलने रिपीट झाले होते, कसे कसे रिपीट झाले होते, पीआयक्यूज व्यतिरिक्त अजून कुठले क्वेश्चन्स येत होते सीईटीच्या एक्झाम मध्ये. तर हे सर्व आजच्या एक्झाम मध्ये अनालिसिस आपण करणार आहे. त्याच्या जोरावरती जे पण 25 तारखेपासून जे 27 तारखेचे एक्झाम आहेत, तर त्या एक्झाम देणाऱ्या स्टुडंटला आजच्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघू शकता. गेल्या काही दिवसापासून युनियन एज्युकेशनची टीम खूप साऱ्या एक्झाम सेंटरला व्हिजिट करत होती. त्यात खूप साऱ्या स्टुडंटला सुद्धा कम्युनिकेशन करत होते, त्यांचे फीडबॅक घेत होते. त्याच्यात एक निष्कर्ष आला बघा. तर खूप सारे स्टुडंट एक्झाम सेंटरच्या बाहेर आल्यावरती आनंदी होते, काही स्टुडंट प्रेशरमध्ये होते, काही स्टुडंट टेन्शनमध्ये होते. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सीईटीचा पेपर अटेम्प्ट करताय तेव्हा तुम्ही व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या 3 तासामध्ये तुम्ही शांत राहणं खूप गरजेचं आहे. खूप सारे स्टुडंट काय होतात, एक्झाम हॉलमध्ये जातात, हायपर होतात, टेन्स होतात आणि जो पण पार्ट येतोय तो विसरून जातात. तर असं काही करायचं नाही बघा. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा स्टुडंट बाहेर येतो तो पूर्ण टेन्शन मध्ये असतो, घाबरलेला असतो. काही काही स्टुडंट अक्षरशः रडत सुद्धा होते की मला तर येत होतं बट आठवलंच नाही एक्झाम हॉलमध्ये, किंवा मला टाइमच पुरला नाही, मग आता मला कमी पर्सेंटेज येणार आहेत, काय होईल, आता कसं होईल. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याचा एकच निष्कर्ष आहे बघा, शांत राहा. आणि जरी तुम्हाला थोडा कमी स्कोर येत असेल किंवा थोडा अवघड पेपर गेला असेल तरी घाबरून जायचं काही कारण नाहीये. युनियन एज्युकेशन टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे. तुम्हाला आलेल्या पर्सेंटेजवरती बेस्ट टू बेस्ट कॉलेजमध्ये नेण्यासाठी युनियन एज्युकेशन टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी कायम असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये जे पण वेळोवेळी इंजिनिअरिंग ऍडमिशन रिगार्डिंग अपडेट असणार ते आपण अपडेट करणार आहोत. आणि येणाऱ्या रविवारी सर्व स्टुडंटसाठी आपण एक फ्री सेमिनार कंडक्ट करतोय, जेणेकरून जे पण स्टुडंट आता सीईटीची एक्झाम दिल्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेणार आहेत त्यांना नक्कीच त्याचा मदत होऊ शकतो. तर आता आपण बघूया की गेल्या काही शिफ्ट्स मध्ये काय पॅटर्न मध्ये क्वेश्चन्स रिपीट झाले होते, त्याचबरोबर कुठल्या सब्जेक्टमध्ये कुठल्या टॉपिक्स वरती जास्त वेटेज होतं. तर आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या तिन्ही सब्जेक्टचा अनालिसिस करणार आहोत. बट सुरुवात आपण फिजिक्स केमिस्ट्री पासून करूया. ठीक आहे. तर फिजिक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा. जो पहिला सेक्शन असतो तो पहिला सेक्शन फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 सेक्शनचा असतो. म्हणजे सीईटीची एक्झाम सगळ्यांनाच माहिती आहे 3 तासाची असते. पण त्या 3 तासाच्या एक्झाम मध्ये पहिला जो 1.5 तास असतो तो फक्त आणि फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी लॉक असतो. तर खूप सारे स्टुडंट म्हणत असतील आम्हाला हे माहिती आहे, परत परत कशाला सांगताय. बट भरपूर सारे स्टुडंट असे आहेत त्यांना एक्झाम हॉलमध्ये गेल्यावरच असं कळतं की फिजिक्स आणि केमिस्ट्री हा लॉक सेक्शन आहे. म्हणजे 1.5 तास आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री सोडून मॅथ्सवर जाताच येत नाही. तर ह्यामध्ये अजून एक पॉईंट लक्षात घेण्याजोगा आहे बघा. फिजिक्स केमिस्ट्रीचा जेव्हा तुम्ही पार्ट सॉल्व्ह करताय तर मोस्ट ऑफ द केसेस मध्ये जो फिजिक्सचा पार्ट आहे तो मॉडरेट लेवलचा बघायला मिळतोय किंवा लेंदी बघायला मिळतोय. तर होतं काय, जेव्हा स्टुडंट फिजिक्सचा काही क्वेश्चन सॉल्व्ह करतोय तर तेव्हा 1-2 क्वेश्चन असे ट्रिकी किंवा थोडे डिफिकल्ट किंवा लेंदी बघायला मिळाले तर स्टुडंट त्याच्यावरतीच भरपूर सारा टाइम वेस्ट करतायत किंवा टाइम घालवतायत. तर त्याच्याने होतं काय, जे पण इझी पॉइंट्स आहेत किंवा इझी क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कमी टाइम मिळतोय. जे पण आपले हक्काचे मार्क आहेत ते आपल्या हातातून सुटतायत बघा. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय करा, जर तुम्हाला एखादा खूप लेंदी क्वेश्चन वाटत असेल किंवा ट्रिकी क्वेश्चन वाटत असेल तर तुम्ही तात्पुरता स्किप करा, पुढच्या क्वेश्चनवरती या. जेणेकरून काय होईल, जे तुम्हाला सोपे सोपे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत ते तुम्हाला अटेम्प्ट करता येतील आणि त्याच्या नक्कीच तुम्हाला मार्क मिळतील. त्याचबरोबर जो केमिस्ट्रीचा पार्ट आहे तो आज कम्पॅरेटिव्ह फिजिक्स थोडा सोपा येतोय. तर आता फिजिक्सच्या बाबतीत बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, गेल्या काही शिफ्ट्स मध्ये ऑप्टिक्स वाला जो पार्ट होता त्याच्यातून खूप सारे क्वेश्चन्स बघायला मिळत होते. तर ऑप्टिक्स मध्ये रे ऑप्टिक्स असेल, त्याचबरोबर वेव्ह ऑप्टिक्स असेल, याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात क्वेश्चन्स रिपीट झालेले होते. त्याचबरोबर जे मॉडर्न फिजिक्स होतं तर मॉडर्न फिजिक्स मधून ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर किंवा ॲटम्स, न्यूक्लिआय हे जे टॉपिक्स आहेत तर ह्याच्यामधून सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स बघायला मिळत होते. ह्या टॉपिक्स मधले जे क्वेश्चन्स होते ते थोडे लेंदी बघायला मिळत होते. त्याच्यामुळे जर असे कुठले लेंदी क्वेश्चन्स किंवा डिफिकल्ट क्वेश्चन असतील तर तुम्ही तात्पुरते ते स्किप सुद्धा करू शकता. किंवा ह्या टॉपिक्स वरती जे क्वेश्चन आहेत त्याच्यात तुम्ही जास्त क्वेश्चन्स रिवाइज करा किंवा जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. किंवा प्रिव्हियस शिफ्टचे जे क्वेश्चन्स आले होते ते सुद्धा तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. तर पुढे बोलायचं झालं तर ईएमआय जो चॅप्टर आहे तर त्याच्यावरून सुद्धा खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात क्वेश्चन हे बघायला मिळत होते. इलेक्ट्रोस्टॅटिक असेल, मॅग्नेटिझम असेल, करंट इलेक्ट्रिसिटी असेल, तर हे सुद्धा टॉपिक्स जे आहेत त्याच्यातून सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात
क्वेश्चन हे बघायला मिळत होते, पण ह्याच्यातले थोडे क्वेश्चन स्टुडंटच्या म्हणण्यानुसार लेंदी होते. तर या 3-4 टॉपिक्समुळे फिजिक्स हा लेंदी आपल्याला बघायला मिळतो किंवा ट्रिकी बघायला मिळतो. त्याच्यामुळे होतं काय, खूप सारा टाइम याच्यात कन्झ्युम होतो. त्याच्यामुळं स्टुडंटनी ह्या जे टॉपिक्स आहेत त्याच्याकडे व्यवस्थित फोकस करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला असं काही वाटत असेल की लेंदी आहे, ट्रिकी आहे, तर तुम्ही ते जे क्वेश्चन्स आहेत ते स्किप करू शकता किंवा मार्क फॉर रिव्ह्यू साठी सोडू शकता आणि नंतर तुम्ही त्याच्यावरती नक्कीच येऊ शकता. त्याच्यामुळं जे जे टॉपिक्स तुम्हाला सोपे वाटतायत, जे जे पटापट सॉल्व्ह होत आहेत, ते पहिला सॉल्व्ह करून घ्या, स्पीडली सॉल्व्ह करून घ्या. मग डिफिकल्ट पार्ट वरती किंवा लेंदी पार्ट वरती तुम्ही नक्कीच जा. तर पुढचा पॉईंट बोलायचा झाला तर जो एसी करंटचा पार्ट आहे, तर एसी करंट मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय होतं एक लक्षात घ्या, की जे पण सर्किट बेस्ड डायग्राम असतात ते थोडे कन्फ्युजिंग वाटतात स्टुडंट्सला. जसं स्टुडंटचा फीडबॅक भेटला होता. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, आत्ताच त्या चॅप्टरचा व्यवस्थित रिवाइज करा, व्यवस्थित ओव्हरलुक करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यात टाइम कन्झ्युमिंग वाटणार नाही. तर केमिस्ट्रीच्या बाबतीत बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्रीचा पार्ट हा फिजिक्स आणि मॅथ्स पेक्षा नक्कीच कंपॅरेटिव्हली सोपा बघायला मिळत होता. खूप सारे स्टुडंट म्हणत होते केमिस्ट्री हा बऱ्यापैकी सोपा होता, टाइम कन्झ्युमिंग नव्हता. विद्यार्थी मित्रांनो इथे एक स्ट्रॅटेजी वापरू शकता. तुम्ही जे पण केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत ते आधी सॉल्व्ह करू शकता, जेणेकरून तुम्हाला सोपे सोपे जे हक्काचे मार्क आहेत ते तुम्हाला मिळतीलच. आणि त्याच्यानंतर तुम्ही फिजिक्सच्या पार्ट वरती येऊ शकता, जेणेकरून जो ट्रिकी पार्ट्स मध्ये किंवा लेंदी पार्ट्स मध्ये तुमचा जो टाइम कन्झ्युम होतोय तो होणार नाही आणि तुमचे जे हक्काचे मार्क आहेत ते तुम्हाला आधी मिळतील. म्हणजे बऱ्याच स्टुडंटचं काय होतं, पहिला फिजिक्स घेतात, फिजिक्सचं सॉल्व्ह करता करता खूप टाइम निघून जातो. लाईक 1.5 तासामधला साधारणपणे 70-80 मिनिटं हे फिजिक्स मध्येच कन्झ्युम होतात आणि केमिस्ट्रीला काही टाइम उरतच नाही आणि खूप सारे क्वेश्चन राहून जातात. त्याच्यामुळं केमिस्ट्री ट्राय करा की पहिला सॉल्व्ह करायचा. जर तुमची वेगळी स्ट्रॅटेजी असेल तुम्ही नक्कीच ती फॉलो करू शकता, बट आमच्या स्ट्रॅटेजीनुसार असं मी सजेस्ट करेन. तर विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्रीच्या बाबतीत बघायचं झालं तर ॲज युजल जे वेटेज दरवर्षी रिपीट होतं, तर त्याचप्रमाणे क्वेश्चन्स वेटेज वाईज आले होते. तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल सांगायचं झालं तर फिजिकलमध्ये जे पण न्यूमेरिकलचा पार्ट होता तो थोडा जास्त बघायला मिळत होता. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक मध्ये जो थेरॉटिकल पार्ट आहे तर तो थोडा जास्त बघायला मिळत होता ॲज कम्पेरेटिव्ह ऑर्गॅनिक असेल फिजिकल असेल. त्यानंतर इनऑर्गॅनिक मध्ये जे ब्लॉक रिगार्डिंग चॅप्टर्स आहेत म्हणजे पी ब्लॉक, डी ब्लॉक, त्या रिगार्डिंगचे, तर त्याच्यातून पण भरपूर सारे क्वेश्चन्स हे आलेले बघायला मिळत होते. सो नक्कीच तुम्ही त्या रिगार्डिंग अभ्यास करू शकता, बघू शकता, वाचू शकता. ठीक आहे. तर ऑर्गॅनिकच्या बाबतीत बघायचं झालं ज्या रिॲक्शन्स होत्या त्या रिॲक्शन परत एकदा रिवाइज करा. कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स कशा पॅटर्न मध्ये फॉलो झाले, तुम्ही लास्टच्या शिफ्टचं प्रॉपर अनालिसिस बघू शकता, देणे सरांची वगैरे. नक्कीच तुम्ही व्हिडिओज रेफर करू शकता. तर आता आपण येऊयात आपल्या सगळ्यात मेन पार्ट होती, तो म्हणजे मॅथ्सचा पार्ट. तर विद्यार्थी मित्रांनो मॅथ्सच्या बाबतीत बघायचं झालं तर मॅथ्स हा प्रत्येक शिफ्टमध्ये मॉडरेटच बघायला मिळत होता. बट पेपर सेटर्सने ह्यावेळी काय केलं होतं, मॅथ्सचं पेपर सेट करताना काही ट्रिकी क्वेश्चन्स, लेंदी क्वेश्चन्स इन्क्लूड केले होते. त्याच्यामुळे झालं काय, भरपूर साऱ्या स्टुडंटला मॅथ्सचा पार्ट सॉल्व्ह करताना टाइमच पुरला नाही किंवा लेंदी वाटत होता. त्याच्यामुळे मॅथ्सकडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त अगदीच मोजकेच शिफ्टमध्ये मॅथ्स हा डिफिकल्ट किंवा टफ बघायला मिळत होता. तर त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, ओव्हरऑल मॅथ्सच्या बाबतीत बघायचं झालं तर 12च्या जो पण सिलेबस आहे तर 12th मधून जो कॅल्क्युलसचा पार्ट आहे त्याच्यातून भरपूर जास्त क्वेश्चन्स हे रिपीट झालेले बघायला मिळत होते किंवा भरपूर सारे क्वेश्चन्स आलेले बघायला मिळत होते. त्याच्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशन सारखे टॉपिक्स असतील, त्याच्यानंतर डिफिनाइट, इनडिफिनाइट इंटिग्रेशन, हे 2 इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत बघा. 11च्या पार्ट मधून लिमिट्स सारखे जे टॉपिक्स आहेत त्याच्यामधून सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स आले होते. त्याचबरोबर व्हेक्टर्स आणि 3D जॉमेट्री हे सगळ्यात की पॉइंट्स आहेत बघा. ह्याच्यामधून भरपूर मोठ्या प्रमाणात दरवर्षीपेक्षा क्वेश्चन्स रिपीट झालेले होते किंवा आलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर लिनियर प्रोग्रामिंग जो चॅप्टर आहे त्याच्यामधून सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स हे आले होते. तर हे जे टॉपिक्स आहेत तर हे हाय वेटेज टॉपिक्स मागच्या काही शिफ्ट मध्ये बघायला मिळत होते. त्याचबरोबर 11चा पार्ट जर कन्सिडर केला तर विद्यार्थी मित्रांनो जो ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट आहे त्याच्यातून सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात क्वेश्चन आले होते. सेट्स, रिलेशन अँड फंक्शन त्याच्यामधून सुद्धा आले होते. त्याचबरोबर सिक्वेन्स अँड सिरीज असेल, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन असेल, ह्या साऱ्या टॉपिक्स मधून मॅथ्सच्या पार्ट मध्ये खूप सारे क्वेश्चन्स आले होते. त्याच्यामध्ये सुद्धा बघा जसं पहिल्या पार्ट मध्ये मी सांगितलं होतं का काही क्वेश्चन्स ट्रिकी होते किंवा काही क्वेश्चन्स लेंदी होते. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तेच करू शकता. जे क्वेश्चन तुम्हाला ट्रिकी किंवा लेंदी वाटतंय तर ते क्वेश्चन तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करा, पुढच्या क्वेश्चन वरती या. जे जे क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतात ते सॉल्व्ह करून घ्या. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे टाइम उरत असेल तर तुम्ही नक्कीच जे डिफिकल्ट किंवा लेंदी टाईपचे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करा. जेणेकरून होईल काय, तुम्हाला जे क्वेश्चन्स येत आहेत ते तुम्हाला फर्स्टली सॉल्व्ह होतील, त्याच्यानंतर तुम्ही जाईल. जर तुम्ही काय केलं की मी पहिलाच क्वेश्चन सॉल्व्ह करतो मग दुसरा करतो आणि जर तिसरा क्वेश्चन करतो तर दुसरा क्वेश्चन जर डिफिकल्ट किंवा लेंदी लेवलचा असेल किंवा ट्रिकी असेल तर स्टुडंटचा 3, 4, 5 मिनिटं सुद्धा एका क्वेश्चन मध्ये जातो
आणि जे पुढचे येणारे टॉपिक्स असतील किंवा येणारे क्वेश्चन्स असतील त्याच्यावरती टाइम थोडा कमी उरतो. तर त्याच्यामुळे आपल्याला एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या एक्झाम वरती बघायला मिळतो किंवा घाबरून जातो किंवा टेन्शन येतं. तर असं काही करू नका. व्यवस्थित तुम्ही पेपर द्या, शांत राहा, कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका, टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवा, प्रॅक्टिस वाढवा. त्याचबरोबर जे पण येणारे क्वेश्चन्स आहेत ते पहिला सॉल्व्ह करा. आपण वारंवार म्हणतोय हे तर करायचंच आहे, बट येणाऱ्या काही झालेल्या काही शिफ्ट्स आहेत त्याच्यातून सुद्धा काही काही क्वेश्चन्स आले ते सुद्धा तुम्ही एकदा रिव्ह्यू करू शकता. त्याच्यावरून तुम्हाला नक्कीच जास्त फायदा होईल. ठीक आहे. तर हे तर झालं ओव्हरऑल सगळ्या सिलेबसच्या बाबतीत. त्याच्यानंतर सांगायचं आपल्याला पुढच्या प्रोसेसकडे फोकस करणं गरजेचं आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो लगेचच आपली ऍडमिशन प्रोसेस ही चालू होणार आहे. तर त्याच्याच रिगार्डिंग आपण युनियन एज्युकेशन मार्फत एक फ्री सेमिनार अरेंज केलेला आहे. येणाऱ्या रविवारी इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार आपलं होणारच आहे. त्याची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येऊन जाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. तुम्ही ते नक्की जॉईन करू शकता. आणि अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता. धन्यवाद मित्रांनो.